2 जून रोजी अमरावतीच्या तपोवन टेकडीजवळील जंगल सदृश्य परिसरात जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या युवतीच्या मृतदेहाची ओळख पटल्याची माहिती समोर आली आहे। मृत युवतीचे नाव काजल जितेंद्र इंगळे, वय 22 वर्षे, राहणार विश्रोली, तालुका चांदूर बाजार असे असल्याचे सांगितले जात आहे। हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने अज्ञात आरोपींनी मृतदेह जाळल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। सूत्रांच्या माहितीनुसार काजल जितेंद्र इंगळे ही मार्डी मार्गावरील एका नामांकित हॉस्पिटल कॉलेजमध्ये खासगी नोकरीवर कार्यरत होती आणि राजुरा नाका परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होती। 2 जून रोजी तिच्या मावशीने मृतदेहाची ओळख पटविल्याचेही समोर आले आहे। 3 दिवसापूर्वी ती तपोवन परिसरातील नातेवाईकांच्या घरी गेल्यानंतर बेपत्ता झाली होती। दरम्यान या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी 2 संशयित युवकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत। मात्र पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांनी मृतकाची ओळख अधिकृतरित्या निश्चित झालेली नसल्याचे सांगितले आहे। डीएनए तपासणी आणि शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृतकाची खरी ओळख आणि मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी सांगितले। पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे। पोलीस स्टेशन गाडगेनगर अमरावती शहर येथील जो तपोवन परिसर जो आहे त्या परिसरातील जो पडीत जंगल परिसर आहे तपोवन संस्थेचा, त्या परिसरामध्ये दिनांक 2 जून रोजी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान असा एक फोन आला मला की अशा प्रकारचे जळालेल्या अवस्थेतील एका महिलेचे प्रेत त्या ठिकाणी पडून आहे। त्या अनुषंगाने आम्ही वरिष्ठ अधिकारी आणि स्टाफ सह त्या ठिकाणी गेलो होता। त्या ठिकाणी एक मृत अवस्थेत जळालेल्या अर्ध अवस्थेत महिला जातीचे प्रेत आढळले आहे। त्या ठिकाणी एक रॉड सुद्धा होता, पण त्याला क्लिअर झालं होतं की त्या महिलेसोबत काहीतरी घातपात झाला असावा आणि तिला मारला असावा आणि पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून तिच्यावर तिला जाळून टाकण्याचा प्रयत्न केला। परंतु जे काय असेल लोकांची भीतीमुळे किंवा येणार जाणाऱ्यांच्या याच्या भीतीमुळे तो व्यक्ती जो काही कृत्य करणारा होता आरोपी अज्ञात व्यक्ती तो पळून गेला आणि ती महिला पूर्वपराने जळालेली नाही। त्या घटनेला साधारणतः 36 ते 38 तास उलटून गेलेले असल्यामुळे आणि उष्ण वातावरण असल्यामुळे बऱ्यापैकी ते बरी शरीराची पेट होतं ते कुजण्यास सुरुवात झालेली होती। चेहऱ्याला जमिनीवर टेकलेला असल्यामुळे पूर्ण त्याच्यामध्ये आळ्या पडलेल्या होत्या, त्यामुळे चेहरा वेगळा सरकला होता आणि महिलेच्या अंगावरील जे काही अर्धवट घडलेले कपडे होते, जो स्टॉल होता, गुंडाळलेला चेहरा आणि हातापाला असलेले नखपालिश आणि हातात अंगावर असलेला पिवळ्या कलरचा जो काही ड्रेस होता तुकडा उरलेला आहे, त्याच्यावरून जे काही पोलीस स्टेशन फैजलपुरा हद्दीत राहणारे राजुरा गावातील घटनेपासून 200 मीटर अंतरावरील जे इसम आहे थोरात नावाची व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने त्यांची मुलगी नातेवाईक असल्याचे सांगितले। त्याबद्दल त्यांनी पोलीस स्टेशन फैजलपुरा येथे काही कायदेशीर तक्रार भरून गुन्हा दाखल करणार आहेत, परंतु दाखल झाली की अद्याप माहिती घेणे सुरू आहे आणि त्यांनी बघितले की आमचीच नातेवाईक आहे असं त्यांनी प्रथमदर्शनी सांगितलेलं आहे। परंतु प्रेताची कुजलेली अवस्था आणि त्या अनुषंगाने तिच्या आई वडिलांना त्या ठिकाणी बोलावण्यात आले। आई वडील आज सकाळी प्रेत आणले, त्यावेळेस त्यांनी प्रथमदर्शनी सांगत आहेत की हे माझ्या मुलीचे आहे, परंतु अद्याप कन्फर्म होणे बाकी आहे। त्या दृष्टिकोनातून पोलीस फिर्याद करत आहेत, सोबतच डीएनए टेस्ट मॅच करून घेण्यात येत आहे। मुलीचे आई वडील आणि मुलीचे जे काही प्रेत जे मिळालेले आहे त्या मुलीची सुद्धा प्रेतच्या वेळी डीएनए टेस्ट साठी प्रयत्न करत आहोत आणि ते करून घेण्यात आहोत। ते जी मुलगी निघून गेलेली होती तिचं नाव होतं काजल जितेंद्र इंगळे। ही मुलगी मिसिंग आहे, त्यामुळे हीच ती मुलगी आहे हे आता आम्हाला सांगणे शक्य नाही, परंतु जे काही तिचे नातेवाईक आले त्यांनी सांगितले नाही की ती आहे, परंतु अद्याप 100% खात्री नाही आणि त्याच्या पुढील डीएनए टेस्ट व इतर जे काही पुरावे आहेत ते गोळा करतो आणि निश्चित त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो। त्या मुलीच्या संपर्कातील जे काही संशयित व्यक्ती होते त्यांच्या नातेवाईकांनी व इतर ज्या व्यक्तींनी माहिती दिली त्या 2 संशयित व्यक्तींना गुन्हे शाखा आमच्या पोलीस स्टेशनने ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडे विचारपूस चालू आहे, चौकशी सुरू आहे। तसेच घटनास्थळावरील आजूबाजूच्या लोकांकडून आणि जे काही सर्वात शेवटी त्यांनी बघितले त्या मुलीची मावशी थोरात आणि त्यांचे काका यांनी तिला बघितलं तर घरून निघताना 31 तारखेला दुपारी 3:30 ते 4च्या दरम्यान त्या अनुषंगाने त्यांच्याकडून जी काही माहिती मिळेल आणि नातेवाईकांकडून माहिती मिळेल त्या दृष्टीने प्रयत्न करून घटनाक्रम काय घडलेला असावा आणि त्या मुलीच्या बाबत कोणी घातपात केला असावा यापर्यंत आरोग्यपर्यंत जाण्याचा प्रयत्न करीत आहे।
शवविच्छेदन करत असताना जे काही प्रोसेस होते बॉडी डिकम्पोज होणे सुरू असल्यामुळे आपण डॉक्टरांची टीम, महिला अधिकारी आणि त्या ठिकाणी इन कॅमेऱ्याच्या मध्ये आणि जे काही ज्यांनी ओळख पटवलेली आहे शासकीय पंच आणि ओळख पटवलेले जे नातेवाईक आहेत त्यांच्या समक्ष इन कॅमेरामध्ये त्याचं शवविच्छेदन करत आहोत आणि पेट आपल्या ताब्यात ठेवत आहोत जोपर्यंत त्याचं कन्फर्मेशन येत नाहीये. या ठिकाणी घटनास्थळावर माननीय पोलीस आयुक्त श्री राकेश ओला सर, माननीय पोलीस उपायुक्त श्री श्याम घुगे सर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गाडगेनगर विभागाचे माननीय श्री कुलकर सर या सर्वांनी आमच्या महिला अधिकारी किंवा पंधरे व स्टाफ देखील भेट दिली. घटनास्थळावर एफएसएलची टीम आणि इतर माध्यमातून पुरावे गोळा करून घटनेचा पूर्ण निष्कर्ष करण्यापर्यंत आणि त्या पेटासोबत झालेली जी घटना त्याचा शोध घेण्याचा एक पुरेपूर प्रयत्न करीत आहोत.